अनमोल ठेव आहे. ही सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध व्हावी, नवीन कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी श्री शिरीष चिटणीस यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. विशेषतः नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांच्यासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देणे, विविध कार्यक्रमांना सहकार्य करणे आणि कलेच्या उपासकांना मनापासून पाठबळ देणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक विशेष ओळख आहे. साहित्याची मनस्वी आवड आणि कलेविषयीची आस्था यामुळे त्यांनी जपलेली ही सांस्कृतिक बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. आजच्या स्वर तिरंग्याचे या देशभक्तीपर संगीतमय कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाकारांना त्यांनी दिलेल्या अमूल्य प्रोत्साहनाबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही त्यांच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून स्वर तिरंग्याचे या कार्यक्रमाच्या वतीने माननीय श्री शिरीष चिटणीस यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येत आहे. हा सन्मान त्यांच्या कार्याप्रती असलेल्या आमच्या कृतज्ञतेचे आणि आदराचे प्रतीक आहे. शिरीषजी, आपले सहकार्य असेच सदैव लाभत राहो. कलेचा हा स्वर अधिक दूरवर पोहोचत राहो आणि आपल्या हातून कलाकारांची अशीच मनापासून सेवा घडत राहो, हीच मनपूर्वक सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. होते आणि संगीतप्रेमी बंधू भगिनींनो, कला साहित्यावर मनापासून प्रेम करणारे, कलाकारांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहणारे आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे माननीय श्री शिरीष चिटणीस अध्यक्ष, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था सातारा यांचा आज आपण मनपूर्वक सन्मान करत आहोत. संगीत